श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर कशा आहात? स्वस्थ असाल ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आपण जाणून घेणार आहोत. अनेक जण म्हणतात आम्ही एवढी सेवा करतो, जप करतो, पारायण करतो, यांच्या घरचे प्रश्न सुटत नाहीत. नोकरी असेल, व्यवसाय असेल, मुलांचे लग्न असतील, कौटुंबिक प्रश्न असतील. आता खरं तर ही सेवा अनेक जण करत नाहीत. तुम्ही जर ही सेवा केली तर निश्चितच तुम्हाला याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. ती सेवा म्हणजे पितरांची आहे. स्वतः परमपूज्य पिटले महाराज असतील, सद्गुरू परमपूज्य मोरेदादा असतील, परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला दरवेळा ते सांगतात, देवापेक्षा ही श्रेष्ठ सर्वात पहिलं स्थान हे पितरांना दिलेलं आहे. लक्षात ठेवा, जन्माला आलेले प्रत्येक माणूस हे पितृदोष घेऊनच जन्माला येत असतो. ते पितृदोष कमी करण्यासाठी आपल्याला सांगितलेले असते, पितरांचे नारायण नागबली करा, त्रिपिंडी करा. प्रत्येकाला नारायण नागबळी आणि त्रिपिंडी करणे शक्य आहे का? तर नाही. त्यासाठी काही सेवा या ठिकाणी दिलेल्या आहेत. ते महिला असो, पुरुष असो किंवा मुले असो. जर तुम्ही 41 दिवस कमीत कमी ही सेवा केली तर तुम्हाला याचे नक्की फळ मिळेल. दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवपूजेच्या अगोदर आपली सेवा करायच्या अगोदर दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांना विनंती करा, हे पितृदेवतांनो, सुखी समाधानी संतुष्ट राहा. आमच्याही कुटुंबाला सुख समाधानी आनंदी ठेवा. आपला कृपाशीर्वाद आमच्या कुटुंबावरती राहू द्या, अशी विनंती करून नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर नित्यसेवेमध्ये पितृस्तोत्र दिलेले आहेत, त्याचे वाचन करा. पितृसूक्ताचे हवन तुम्ही करा. आता देवांच्या मंत्राचे हवन करताना स्वाहा असे म्हणतो, पण पितराचे हवन करताना आपण स्वाहा म्हणत नाही, तर स्वधा असे म्हणावे. लक्षात ठेवा, अग्नीला 2 पत्नी आहेत, स्वाहा आणि स्वधा. स्वधा ही पितरांची आहे. हवन करण्यासाठी काळे तीळ आणि गाईचे 1 चमचा तूप एकत्रित करून आपण हवन करू शकतो. नसेल तर तिळाच्या तेलाचे हवन केले तरी चालते. ही सर्व सेवा झाल्यानंतर हातपाय धुवून आपण बाकीचे कामे, देवपूजा, इतर तुमची जी कामे असतील ती आपण करू शकतो. तर आपल्याला पितराची आठवण फक्त पितृपक्ष 15वाडा, इतर दिवशी पित्र आपल्याला आठवत नाहीत. कारण तुमच्या माहितीसाठी सांगते, काही सेवेकरी वर्षभर ही पितरांची सेवा हवन करतात. त्यांना कुठलाही विधी त्यांना करावा लागत नाही. कारण पितृसूक्त हवनात तेवढी ताकद आहे. त्या पितृस्तोत्र आणि पितृसूक्त हवनामध्ये आहे. तर हवन कशात करायचे? मातीच्या भांड्यामध्ये किंवा हवनकुंडामध्ये तुम्ही ते करू शकता. पितराच्या हवनाला वापरलेले भांडे देवाच्या हवनाला वापरायचे नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. पितराचं आसन पण आपण सेवा करून ते बाजूला ठेवायचं आणि सेवा झाल्यानंतर ते आसन वरती ठेवून द्यायचे. मग हातपाय धुवूनच घरातील सर्व कामे करू शकतो. तर ही झाली पितरांची सेवा. तर आपल्याला बघायचं आहे आपल्या घरातील प्रगती कुठे आहे ते आपल्याला कळत नाही. आपल्या कुटुंबाच्या प्रगतीची सुरुवात ते आपल्या घरातील देवापासून होते. पण देवपूजा करताना सुद्धा अनेक चुका आपण करतो, हे लक्षात घ्या. केलेली देवपूजा कधी लागू पडते? शास्त्र काय सांगते? तुम्ही
देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी कमीत कमी दिवा लावणं किंवा 2 अगरबत्ती लावून ते गरजेचे आहे. तुम्ही दिवा किंवा 2 अगरबत्ती लावून केलेली देवपूजा लागू पडते. कारण शास्त्रात दिवा हा आपल्या पूजेचा साक्षीदार असतो, म्हणून शास्त्रात ती पूजा मान्य होते. तर उद्यापासून आपण देवपूजा करताना कमीत कमी 2 अगरबत्त्या दिवा लावा आणि मगच देवपूजा करा. लक्षात घ्या, राहिला प्रश्न, आज आपले देव जर शास्त्रानुसार असतील तर घरातील प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. जर देव शास्त्रानुसार व्यवस्थित नसतील तर आपले प्रश्न अनेक पटीने निर्माण होतात, हे लक्षात ठेवा. त्यात अजून एक प्रश्न असतो, तर घरातील देवपूजा करायची कुणी? आपण अगोदर भांडण होतात, मग देवपूजेला सुरुवात करतो. बघा, त्या देवघरात एवढे देव असतात. देवाला गेलो की नवीन एक देव आणतो. त्या देवघरात आधीच एवढी गर्दी देवाची की पूजा करायची कोणी म्हणून आपण अगोदर भांडण करतो, मग पूजा करतो. मग घरातील राग आपण कोणावर काढतो? तो म्हणजे देवावर. मी प्रत्येक ठिकाणी पाहते की सगळे देव एकाच भांड्यात टाकून सगळे देव एकदाच धुणे योग्य नाही. तर बघा, आपण सगळेजण एकाच बकेटात आंघोळ करतो का? कसे वाटते ते बघा. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, संत तुकाराम महाराज गाथेमध्ये सांगितले आहे, जसे आपण देहाचे कर्म करतो तसे देवाचे कर्म करता आले पाहिजे. देव कधीही ओला ठेवायचे नाहीत. म्हणून देव कधीही ओले ठेवायचे नाहीत. म्हणून घरात डोकेदुखी, सर्दीचे त्रास चालू होतात. म्हणून व्यवस्थित देवपूजा करावी. आपण स्त्री देवतेला हळद कुंकू, पुरुष देवतेला अष्टगंध लावावे. अलीकडे सगळ्या देवाला आपण गंधगुळी लावतो. आम्ही तुम्हाला देवामधून पितरांमध्ये स्थान देतो आहोत असे केल्यास आपल्याला दोष लागतात. गंधगोळी कोणाला लावतात? तर पितरांना लावतात. देवांना गंधगोळी लावलेली चालत नाही. पितरांना गंधगोळी लावताना पण अंगठ्या शेजारील बोटाने लावावी. देवांना गंध करंगळी शेजारील बोटाने लावावी. तुम्ही ओला चंदन लावून नंतर हळद कुंकू किंवा अष्टगंध लावला तरी चालते, पण गंधगुळी कोणत्या देवाला लावायची नाही. घरात मारुतीचे फोटो चालत नाहीत, मूर्ती चालत नाही. देवघरामध्ये भगवान शंकराचे फोटो किंवा मूर्ती चालत नाही. डबल देव चालत नाहीत. तुटलेले, भंगलेले, फुटलेले देव चालत नाहीत. आपल्या घरात कामाचे आणि आपल्याला आशीर्वाद देणारे देवच असावेत. घरात स्वामींचे अधिष्ठान असले पाहिजे. तर देवघर कसे, पहिल्या पायरीपासून ते 5व्या पायरीपर्यंत. पहिल्या पायरीवर महाराजांचा फोटो, मूर्ती. तर दुसऱ्या पायरीवर कुलदेवतेचा टाक, भैरोबाचा टाक, खंडोबाचा टाक, कुलदेवतेचा टाक. तिसऱ्या पायरीवर भगवान शिवाचे पिंड, अन्नपूर्णा, कृष्णदेव, गणपती बाप्पा. व 4थ्या पायरीवर पितरांचे टाक, सवासणीचा टाक. नंतर 5व्या पायरीवर शंख, घंटा. बाजूला जर जागा असेल तर श्रीयंत्र, महामृत्युंजय यंत्र, कुबेरयंत्र. एवढीच देवी देवघरात ठेवा. त्याची पूजा करा. महिनाभरामध्ये तुम्हाला त्याची काय अनुभूती, प्रचिती येते ते तुम्हीच घ्या. पूजेला बसण्यासाठी आसन घ्या. विना आसन न घेता पूजा करायची नाही. तर आणखीन
आपले देवघर कसे असावे, देवाची मांडणी कशी असावी, ही पूर्ण माहिती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही अडचणी असतील तर मला विचारा. श्री स्वामी समर्थ.